पोटाची चरबी हा तुमच्या आत्मविश्वासाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे का? पोट खूप वाढलंय म्हणून आवडीचे कपडे घालता येत नाहीत. आवडीचे कपडे घातले किंवा साडी घातली, छानसा कोणता वन पीस घातला, की सगळ्यात पहिल्यांदा दिसतं ते तुमचं पोट, हो ना? जर असाच सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत देखील होत असतील, तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओवरती क्लिक केलेलं आहे. आज मी तुमच्यासोबत असे काही सोपे व्यायाम शेअर करणार आहे, जे जर तुम्ही डेली 10 ते 15 मिनिट फॉलो केले, तर फक्त तेवढ्याच वेळामध्ये तुम्ही तुमच्या 15 दिवसात पोटाच्या चरबीमध्ये बदल बघू शकणार आहात. हे जे व्यायाम आहेत ते अगदी इफेक्टिव्ह आहेत. इतके परफेक्ट व्यायाम आहेत की तुमचं बेली फॅट अगदी वेगाने कमी व्हायला मदत होणार आहे. तुम्ही पण त्यातले असाल की खूप जास्त हेवी वर्कआउट करायला जमत नाही, जिमला जायला जमत नाही आहे, पण घरामध्ये 10 ते 15 मिनिट तुम्ही स्वतःसाठी नक्की देऊ शकता. तर ह्या 10-15 मिनटामध्ये आपण घरातच प्रॉपर वर्कआउट करणार आहोत. 5 ते 6 व्यायाम फक्त केले तरी तुमचं बेली फॅट अगदी कमी व्हायला सुरुवात होणार आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त 10 मिनिटाचा घरगुती वर्कआउट, जो तुमची पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत करणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे फक्त थोडीशी जागा आणि तुमचे 10 ते 15 मिनिट. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या फॅट लॉस रुटीनला. तर तुम्ही जर हे चॅलेंज घेण्यासाठी तयार असाल तर आत्ताच कमेंट करा की येस, चॅलेंज एक्सेप्टेड, आणि लगेचच आजपासूनच सुरुवात करा हे व्यायाम करायला. आणि मग 15 दिवसातच फरक बघा तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये. पोटाची चरबी अगदी आईस्क्रीमसारखी वितळायला सुरुवात होईल. इतके परफेक्ट आणि भन्नाट असे हे व्यायाम आहेत. चला मग जाणून घेऊयात आपले ते 5 व्यायाम कोणते आहेत. सगळ्यात पहिला व्यायाम तो म्हणजे हाय नीज. हा व्यायाम तुम्हाला 30 ते 60 सेकंदापर्यंत करायचा आहे. काउंटिंग म्हणाल तर 20 ते 30चे तुम्ही सेट करू शकता. 20चे 2-3 सेट केले तरी देखील पुरेसं आहे. तर हा व्यायाम गुडघे जे आहेत ते आपले अशा पद्धतीने इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छातीपर्यंत उचलायचे आहेत. चांगले वरपर्यंत आले पाहिजेत आणि आपण धावतो त्या पद्धतीने आपल्याला हे गुडघे उचलायचेत. आणि याचा फायदा काय, तर पोटाची चरबी कमी होते आणि कॅलरीज खूप बर्न होतात. कारण हा धावण्यासारखाचाच एक व्यायाम आहे, त्यामुळे जास्तीत जास्त बेनिफिट तुम्हाला याच्यामुळेच मिळेल. पूर्ण तुमची बट फॅट, थाईज फॅट, पूर्ण बेली, लोअर बेलीची फॅट सगळी कमी व्हायला तुम्हाला मदत होईल. व्यायाम नंबर 2 तो म्हणजे प्लँक. हातांवरती अंगाचा, आपल्या शरीराचा संपूर्ण भार अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि या स्थितीमध्ये तुम्हाला 30-30 सेकंद होल्ड करायचं आहे. यामुळे आपला कोर स्ट्रॉंग होतो आणि संपूर्ण बेली फॅट जी आहे ती श्रिंक व्हायला सुरुवात होते, कमी व्हायला सुरुवात होते. आणि सोबतच तुमचं जे लटकलेलं पोट आहे ते टाईट व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. नेक्स्ट आपला व्यायाम नंबर 3 बायसिकल क्रंचेस. पाठीवरती झोपायचं या व्यायामासाठी आणि हात अशा पद्धतीने टाय करायचे डोक्याच्या मागे आणि ज्या पद्धतीने आपण सायकल चालवतो त्या पद्धतीने आपल्या पायाची हालचाल आपल्याला करायची आहे. हा व्यायाम अगदी बेस्ट आहे आणि पोटाचेच हे सगळे 5ही व्यायाम आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. या व्यायामामुळे देखील पोटाचे सगळे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग होतात आणि तुमची लोअर बेली फॅट जी प्रेग्नेन्सीनंतर, पोस्टपार्टम नंतर आपण कमी करण्याचा भरपूर प्रयत्न करतो पण होत नसते, तर हा एक व्यायाम आहे ज्याच्यामुळे तुमची लोअर बेली फॅट अगदी वेगाने कमी होते. तर हा व्यायाम देखील तुम्ही नक्की करून बघा. याचे देखील तुम्हाला जेवढे जमतील तेवढे तुम्ही सेट्स करू शकता. मी सांगते तुम्हाला 2 करा, 3 करा, पण जेवढा तुमचा स्टॅमिना आहे, जेवढा तुमच्याकडे वेळ आहे एक्स्ट्राचा, तेवढं तुम्ही त्यानुसार तो व्यायाम करू शकता. नेक्स्ट आपला व्यायाम 4था माउंटेन क्लाइंबर्स. आपण ज्या पद्धतीने पुशअप्स करतो त्या पद्धतीने पुशअप स्थितीमध्ये आपल्याला यायचं आहे आणि वेगाने या पद्धतीने पाय पुढे मागे आपल्याला हलवायचे आहेत. यामुळे देखील हा इतका प्रभावी व्यायाम आहे. हे सगळे जे व्यायाम आहेत ना त्याला थोडासा एक्स्ट्रा आपल्याला स्टॅमिना लागतो, त्यामुळे कॅलरीज खूप जास्त प्रमाणामध्ये बर्न होतात. तुम्ही छोटे मोठे व्यायाम करत असाल तर त्याने तुमच्या कॅलरी इतक्या फास्ट बर्न होणार नाहीत, पण ह्या व्यायामांमुळे तुमच्या कॅलरी खूप फास्ट बर्न होतात आणि त्यामुळे वजन आणि पोटाची चरबी वेगाने कमी करायला तुम्हाला मदत होते. ह्या माउंटेन क्लाइंबरचे फायदे काय, फक्त पोटाची चरबीच नाही तर संपूर्ण शरीरावरची चरबी कमी करायला मदत होते आणि खास करून तुमच्या मांड्यांवरची लोअर बॉडी जर तुम्हाला तुमची स्लिम करायची असेल तर अगदी हा बेस्ट व्यायाम आहे तुमच्या संपूर्ण लोअर बॉडीची फॅट कमी करण्यासाठी. नक्की करून बघा. याचे देखील तुम्ही 2 ते 3 सेट करू शकता. 20-20चे करा, 15-15चे करा. तुमचा जेवढा स्टॅमिना आहे, तुम्हाला जेवढं जमतं त्यानुसार तुम्ही करू शकता. आणि आपला शेवटचा 5वा जो व्यायाम आहे तो म्हणजे रशियन ट्विस्ट.
यामध्ये आपल्याला पाठीवरती या पद्धतीने इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जमिनीवरती अर्धवट थोडंसं बसायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला डावा उजवा म्हणजे हात आपला उजवा असेल तर पाय डावा या पद्धतीने आपल्याला शरीराची हालचाल करायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येईल. हा व्यायाम अगदी बेस्ट आहे साईड बेली फॅट, साईडची जी काही चरबी वाढलेली आहे एक्स्ट्राची त्याच्यासाठी, लव हँडलसाठी अगदी बेस्ट असा हा व्यायाम आहे. यामुळे सगळी साईडची बेली फॅट आणि साईडची सगळी चरबी जी साठलेली आहे ती वेगाने कमी करायला तुम्हाला हा व्यायाम मदत करेल. तर हे 5ही व्यायाम आहेत ते संपूर्ण तुमच्या बेलीशी रिलेटेड, पोटाशी रिलेटेड जे काही आजूबाजूला साठलेली फॅट आहे, पोटावर साठलेली फॅट असेल किंवा लोअर बॉडीची असेल, लोअर बेली फॅटची चरबी असेल, तर हे सगळं कमी करायला तुम्हाला हे 5ही व्यायाम अगदी हेल्प करणार आहेत. सगळे व्यायाम अगदी बेस्ट आहेत, तुम्ही नक्की करून बघा. फक्त तुम्हाला तुमच्या दिवसभरामधले 10 ते 15 मिनिट काढायचे. थोडासा जास्त वेळ असेल तर 20 ते 25 मिनिट हे व्यायाम करून बघा. तुम्हाला 7 दिवसामध्ये तुमच्या शरीरात फरक दिसायला सुरुवात होईल आणि 15 दिवसात अगदी अप्रतिम कमालीचा रिझल्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होणार आहे. आणि मग तुम्ही स्वतःच म्हणाल की अगदी बेस्ट असे व्यायाम तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर हे 10 मिनिटाचे व्यायाम झाल्यानंतर तुम्हाला स्ट्रेचिंग करायचे. पोटाचे थोडेसे स्ट्रेचिंग करा, डीप ब्रीदिंग करा. पोटाचं स्ट्रेचिंग झाल्यानंतर शरीराचं संपूर्ण स्ट्रेचिंग करा आणि त्यानंतर कूल डाऊन करा. शरीर शांत करा. थोडंसं शवासनमध्ये झोपा, कारण ऑलरेडी उन्हाळा खूप आहे, घाम खूप आलेला असतो आणि व्यायामामुळे अजून जास्त घाम येतो. तर शरीर कूलडाऊन करणं जास्त गरजेचं आहे आणि पाणी लगेच पिऊ नका. थोडा वेळ शरीर शांत झाल्यानंतरच पाणी प्या. यासोबत तुम्हाला एक डाएट प्लॅन चांगला फॉलो करायचा आहे जो तुमची बेली फॅट कमी करायला मदत करेल. तुलीत योग्य आहार ठेवा, तुमचं बेली फॅट अगदी कमी होणार आहे. कारण बेली फॅट कमी करण्यासाठी फक्त व्यायाम गरजेचा नसतो, तर 70% तुमचा डाएट देखील गरजेचा असतो. डाएटचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत. त्याच्यातला एक डाएट प्लॅन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, जो तुमची बेली फॅट कमी करण्यासाठी अगदी बेस्ट आहे. त्याच्यामुळे तुमचं बेली फॅट कमी होईल. कारण जर तुम्ही बाहेरचं जंक फूड खाल, स्नॅक्स खाल आणि व्यायाम कराल तर तुमचं पोट अजिबात कमी होत नाही. कारण आपल्या संपूर्ण शरीरावरची चरबी आधी कमी होते आणि पोटाची चरबी एंडला कमी होत असते. म्हणूनच जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर संतुलित आहार घ्या, त्यासोबत हा 5 व्यायाम करा आणि सोबतच दिवसभरामध्ये पुरेसं पाणी देखील पिलं पाहिजे. उन्हाळा चालू आहे, बॉडीला हायड्रेट ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि जर तुम्ही सातत्य ठेवलं, कन्सिस्टन्सी ठेवली तर काहीच अवघड नाही आहे. तुमचं 7च दिवसामध्ये बेली फॅटमध्ये अगदी विजिबल चेंज झालेला तुमच्या लक्षात येणार आहे. हे 5 व्यायाम तुम्ही फॉलो करून बघा आणि कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा रिझल्ट कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत आणि त्यासोबतच आपल्या चॅनलला अशाच वेगवेगळ्या हेल्थ रिलेटेड कंटेंटसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपले सगळे व्हिडिओ चेक करा. भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत, त्याच्यातून तुम्हाला नक्कीच फायदाच होणार आहे. हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा. बाय.